ना आमचे ते ना आमच्या त्यांचं ना बर आमचे ते ना माझे मिस्टर अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले तिला तू या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीने केलेलं आहे. आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून पुण्याला गेले. तुला माहित नाही संगीता, तुला ह्याच्यातलं काय माहित? तू 1.5 वर्ष झाली आली शेना अजून 90ची उधारी दिलेली नाही. तुला काय माहिती? गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्यामुळे आकार आणायचं नाही, जसं येईल तसं. लक्षात आलं का नाही? मी जगात कुठे गेलो तरी अशाच भाषेत बोलतो. आपल्याला जसं येते तसं बोलावं माणसानं, बरोबर? आकार आणून काय उपयोग का सांगा? उगा आकार आणायचं नाही. आमचे ते ना आमचे हे ना काही नसते ते. तुमचे ते 5 वाजता लय जिम खेळत येते, सगळ्याला माहिती. लक्षात आलं? उगाच माणसाला काय सवय लागल्यात घाण आणि काय नाही, काही कळतच नाही. लक्ष द्या. कुठपर्यंत आलतं कुणाला माहिती? ताई कुठपर्यंत आलतं? ताई सांगा कुठपर्यंत आलतं? हा 1 10वी 1 पुढे लग्नापासून आलतं नाही. उभ्या कानाची गवळण हा तिथवरच आलतं. लक्षात आलं का नाही? येशोदे ग तुला येईल राग. येशो इथवरच आलतं ना. तुला राग येईल यशोदे, तुझ्या कान्हाला काहीतरी सांग. तुझ्या कान्हाला तुझ्या कृष्णाला अग यशोदे ग यशोदे ग यशोदे तुला राग येईल बाई, तुझ्या कृष्णाला समजून सांग. माझ्या घरी येऊ नको म्हणाव, त्याला सांगितलं नाही म्हणशील पुन्हा. यशोदे समजून सांग. नामदेवराय लिहितात, लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा. लय लाडका असेल तर गळ्यात बांधून घे, रस्त्यावर सोडू नको. यशोदे तुझ्या कृष्णाला समजून सांग. यशोदेने ऐकून घेतलं. यशोदेनं 1.5 तास ऐकून घेतलं. 5 वाजत आल्यामुळे यशोदा म्हणली, कवर ऐकून घ्यायचं ग तुमचं? हा माझं लिकरू खोड्या करतय, माझं लिकरू चोऱ्या करतय, खोड्या करतय, हे तुम्ही मला घरानं घेऊन यायलात. पण मला एकच सांग, गावात काय मला एकटीलाच लिकरू आहे का? बाकीच्या का वांज आहेत का सगळ्या? हा आणि माझाच खोड्या करते कशावरून? त्याला मला मुद्द्यासहित पकडा, माझ्या समोर हजर करा, मग समजीन मी हे चोर आहे म्हणून. हा माणूस म्हणते जाऊ द्या कवर जाऊ द्या. 5वा दिवस आला, 5वा कवर जाय हगे थोपाट तोंड्या कवर जाऊ द्या ग. हा अशी यशोदा म्हणायली, मी नाही. लक्षात आलं का नाही? अगं तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या भवरा. सगळे म्हणा मागेपर्यंत, तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. अगं तुम्ही 12 घरच्या 12 ग बडे आपले बडे नाही बाबा, इथले कुठे 12 घरच्या 12 माझ्या लेकरा वाळ घेतात. लाज वाटत नाही का तुम्हाला? सुदर्शन शास्त्री आले तरी तुम्ही अशाच आहेत अजून. लाज वाटत नाही तुम्हाला? 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरा वाळ घेता. अगं तुम्हाला कसं कळत नाही? सावळा ग सावळा गचिमन माझा, सावळा गचिमन माझा, गवळणीत खेळ राजा, गवळणीत खेळ राजा. तुम्ही मोठ्या डाल गजा गे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या डाल गजा गे गोकुळच्या नारी.
गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढालग जाग गोकुळच्या नारी. शबास. सावळा माझा, माझा सावळा, माझा चिमणा, माझा वाघ, माझा पिल्लू असं लेकराला म्हणायचे. आता बायकोला म्हणते. असू द्या, द्या सोडून. लक्षात आलं का नाही? हा, आता बायकोला पिल्लू म्हणते. आणि पिल्लू 90 किलोचं पिल्लू म्हणायला तरी बरं असाल. पिल्लू होय ते. हा, पहिलू नाक मशीनं पाय दिले आणि माझं पिल्लू सवाल येतो ह्या पिल्याला. लक्षात आलं का नाही? काय करावा, माणसं काय कौतुक करते कसं कशाचं काही. आमचा ड्रायव्हर बायकोला गबरू म्हणतोय, गबरू. लक्षात आलं का नाही? हा, मी बसल्या बसल्या ऐकत असतो गबऱ्या. लक्षात आलं का नाही? सुरडी थोडचा आहे तिकडला, बीड जवळचा. लक्षात आलं का नाही? इकडं लक्ष द्या. काय म्हणतील माणसं कशाला, काही काही कळतच नाही. माझा लहान 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे तुम्ही लटकाच घेता अळगी गोकुळच्या नारी. माझ्या कृष्णा वाळ घेता लाज वाटत नाही तुम्हाला. 12 घरच्या 12 जणी. पण एक लक्षात ठेवा, अगं तुम्ही माझ्या कृष्णाला मला मुद्द्यासहित पकडा आणि माझ्या समोर हजर करा, मग समजेन की माझा कृष्ण चोर आहे म्हणून. तेवढ्यात एक गवळण म्हणली, कृष्णा आपल्या घरी येऊन बघ, मग दाखवते तुला. कृष्ण म्हणला, पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. पेंद्यानं अशी म्हातारी बघितली. पेंद्या म्हणला, देवा माती खावा पण बाईच्या तोंडाक नाही पाहो. लय आगाऊ बाई म्हणला. देवानं सांगितलं हिचं घर फोडायचं, दुपारा फोडायचं. दुपारा हे देव म्हणले दुपारा, हे म्हणले ए बाबा दुपारा, म्हणले दुपारा. तिचा पत्ता घ्या. विशेषतः ही आहे, जग ज्यानं निर्माण केलंय त्याला पत्ता माहीत नसेल का? पण माणूस म्हणून आलाय ना, माणसासारखं वागायचंय. देव सुद्धा माणूस झाला तर माणसासारखं वागला. आपण माणूस असून माणसासारखं वागत नाहीत. किती मोठी शोकांतिक आहे, किती मोठी शोकांतिक आहे. आपण माणूस आहोत, आदमी हूं आदमी की तरह जीना. माणसं तर माणसासारखं वागता आलं पाहिजे. आपण माणसासारखं वागत नाही. अजून कितीतरी लोकांच्या गळ्यामध्ये माळ नाही. अजून कितीतरी लोक आहेत की ते गडावर गेले नाहीत. फार मोठी शोकांतिक आहे. आमचे शरद नाना मोठे गेवराईचे मोठे पाटील आहेत, ते लक्षात ठेवा. गेवराईचे पाटील आहेत, पण ते सुद्धा भगवान गडाच्या उत्सवात आलेत. ही विशेषता हे लक्षात ठेवा. दरवर्षी भगवान बाबाच्या उत्सवामध्ये दरवर्षी ते येत असतात. कशासाठी सांगतोय की अजून आपण गडावर गेलो नाही, अजून आपण आळंदी बघितली नाही, अजून आपण पंढरपूर बघितलं नाही. माणसं होत ना, माणसासारखं वागता आलं पाहिजे. गड्यावर जाऊ द्या, मी काही मोठा विद्वान नाही, मी काही अभ्यासू नाही, पण एवढंच सांगतो, तुम्ही माणसासारखं वागा आणि भगवान बाबावर श्रद्धा ठेवा. भगवान बाबावर जर श्रद्धा तुम्ही ठेवली तर या जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. जग जरी तुमच्या विरोधात गेलं आणि बाबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला की त्याला एखाद्या अनाथ लेकराला सुद्धा भगवान बाबा एक मोठा महाराज करतात आणि त्यांच्या सप्ताहात गादीवर बसवतात. की कथेच्याही भगवान बाबाची. नाही तर माझ्यापेक्षा हे सगळे बसले ते विद्वान आहेत महाराज सगळे. यांचं शास्त्रीपर्यंत शिक्षण झालंय. यांच्या नजरेमध्ये मी काहीच नाही. फक्त ते फुटक्या नशिबाचे आहेत, मी चांगल्या नशिबाचा, एवढंच आहे. बाकी काही नाही. माझं नशीब चांगलं आहे. नाही तर किती विद्वान आहेत, किती अभ्यास आहे. पूज्य बाबाकडं ज्ञानेश्वरी हे शिकलेले आहेत. आम्हाला एका ओवीचा सुद्धा अर्थ लागणार नाही. पण भगवान बाबाची कृपा अशीच आहे बघा. बाबा अनाथाला नक्की जवळ घेत असतात. फक्त एकच आहे की श्रद्धा कायम असली पाहिजे. श्रद्धेमध्ये खंड नसला पाहिजे. सांगू बबन भाऊ, सांगू माऊली, सांगू एक वाक्य. स्पर्धा लागली होती, स्पर्धा. जगातला सगळ्यात मोठा शब्द शोधायचा होता, सगळ्यात प्रभावी शब्द लिहायचा होता आणि त्याच्यासाठी स्पर्धा लागली होती. सगळे शास्त्रज्ञ पुस्तक घेऊन बघत बसले होते. मी आपलं संत भगवान बाबा शब्द लिहून मोकळा झालो, माझा नंबर आला. लक्षात आलं? जगातला सगळ्यात प्रभावी शब्द आहे संत भगवान बाबा. हा शब्द प्रभावी शब्द आहे महाराज. कितीतरी लोकांचं या शब्दानं कल्याण केलंय. कितीतरी लोक भगवान बाबा एवढा जप करतात तर त्यांचं कल्याण झालंय. संत होते, साधू होते. लक्षात ठेवा, साधू होते, महापुरुष होते, संत होते. आपली दुर्दैव आहे की आपण साधू संताला सुद्धा जाती जातीमध्ये वाटायला लागलो. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या भगवान बाबा गडाची गुरुगादी ही नारायणगड आहे. लक्षात आलं का नाही? भगवान गडानं कधी नारायणगडाबद्दल एक चुकीचा शब्द बोलला नाही. नारायण
नारायण गड कधी भगवान गडाबद्दल चुकीचा शब्द बोलत नाही. बोलले जातात ते ज्यांना भांडणं लावायचे असे लोक बोलले जातात. मी आपल्याला सांगतो, कधीच एक सुद्धा चुकीची कमेंट्स कधी आपण करायची नाही. संतांना जातीमध्ये कधी वाटायचं नाही. भगवान बाबा जर जातीवादी असते तर भगवान बाबांनी भीमसिंह बाबाला गादीवर बसवलंच नसतं. महाराज बसवलंच नसतं. कशाला बसवलं असतं? अजून तरी कितीतरी टाळकरी अन्य समाजाचे, आमच्यात कितीतरी महंत आज गडाचे, वेगवेगळ्या समाजाची मुलं त्या ठिकाणी शिकतायत. आज कितीतरी मुलं PhD झालेत, कितीतरी महाराज शास्त्री झालेत, कितीतरी महंत केलेत. महंत कालच मला वाटतं राणेगावला आपले केशव महाराज त्या ठिकाणी जे हनुमान संस्थान तिथं त्या ठिकाणी बसवले गेले. वेगवेगळे सगळीकडे एक एक महंत बसवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद केला नाही. लक्षात आलं? उलट त्यांनी जातीवाद नष्ट व्हावा म्हणून भरपूर कष्ट करून सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित केले होते. हा भगवान गडाचा संदेश लक्षात ठेवा. कष्ट केले माझ्या बाबांनी, कष्ट केले भगवान बाबांनी, जाती जाती वाटून खारे. कष्ट केले भगवान बाबांनी, जाती जाती वाटून खारे. भगवान बाबांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित करून हा गड उभा केलाय. ऐका, हा संदेश आहे भगवान गडाचा. एक प्रतिनिधी म्हणून, पाईक म्हणून, सेवक म्हणून ऐकताय आपण सगळेजण. बाबांनी कधी जातीवाद केला नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित झाले आणि भगवान गड त्या ठिकाणी उभा राहिलाय. त्यांनी भरपूर कष्ट करून हा गड उभा केलाय. भगवान गड असेल, नारायण गड असेल, गैनीनाथ गड असेल, आपली जेवढी गड आहेत तेवढे गड कष्ट करून भगवान बाबांनी उभं केलेलं हे सगळं वैभव आहे. यांना जातीमध्ये वाटू नका ही आमची विनंती असेल. कष्ट केले भगवान बाबांनी, कष्ट केले भगवान बाबांनी, जाती जातीत वाटून खारे. दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा, दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा. जाण याची तुम्हाला भुद्या रे, जाण याची तुम्हाला भुद्या रे, जाण याची तुम्हारा हो द्या हो, जाण याची तुम्हारा हो. इकडे लक्ष द्या. भगवान गडाचे भक्त आहोत आपण सगळे. भगवान बाबाचे शिष्य, भगवान बाबाचे भक्त कधी जातीवाद करत नाहीत. आणि जे जातीवाद करतात ते भगवान गडाचे नाहीत, ही लिहून ठेवा. सगळ्या जाती धर्माचा हा शब्द आहे. सगळ्या जाती धर्माचा हा गड आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा गड राजकारण मुक्त गड आहे. हा जाती पाती पासून मुक्त असणारा गड, त्याचं नाव भगवान गड आहे. कष्ट केले माझ्या बाबांनी, कष्ट केले माझ्या बाबांनी, जाती जातीत वाटून खारे. दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा, दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा. जाण याची तुम्हाला उद्या रे, जाण याची तुम्हाला उद्या रे, जाण याची तुम्हाला उद्या किती सुंदर आहे हो, किती सुंदर. कष्ट केले भगवान बाबांनी, कष्ट केले भगवान बाबांनी, जाती जातीत वाटून खारे. कष्ट केले भगवान बाबांनी, जाती जातीत वाटून खारे. दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा, दिला भक्ती पंत हा मार्ग सोपा. जाण याची तुम्हाला उद्या रे. एकदा बोला भगवान बाबा की
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्गुरु नगद नारायण महाराज की जय सगळ्या जाती धर्माचा हा गड आहे. संत कोण्या जातीचे नसतात. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन. त्यामुळं लोक कसे वागतात हे माहीत नाही. आपल्याला जर भगवान बाबाची शिकवण असेल तर भगवान बाबाची शिकवण आहे की आपण जाती जातीत वाटू नका. आपल्याला संदेश असेल गडाचा. मला वाटतं हा संदेश देणं अतिशय महत्वाचं होतं आणि तो संदेश मी आपल्या पुढे दिलेला आहे. लिहून ठेवा. आता ऐका, अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी चरित्र ज्याला आपलं हे चाललं होतं की बोर व्हायले का, जरा बोर होते, चहा मागू का? हा, नको नको म्हणतायत. तिकडे लक्ष द्या. बघा, देवानं सांगितलं पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. इथून लांबलं होतं आपलं. बोला ना, बोला ताई, बोला की. इथून लांबलं होतं ना भाऊ, बरोबर आहे. मग आता त्यावेळेला ऐका, त्यावेळेला देवानं सांगितलं हिचा घर नंबर. देवानं आणि हिचं घर दुपारा फोडायचं. कधी फोडायचं? दुपारा. देव म्हणले दुपारा, पेंद्या म्हणला दुपारा, म्हणले हो. आणि मग सगळे गोपाळ एका जागेवर केले आणि एका जागेवर करून महाराज 26 गोपाळाची टीम आणि नाचत नाचतच भगवान कृष्ण परमात्मा तिच्या घरी कसा नाचत होता. छुम छन ना 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 छुम छन ना 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 छुम छन क छन ना छुम छन ना 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 छुम छन ना 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 छुम छन ना कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. 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 बाळाचे रूपणे अति सुंदर मनोहर. अति सुंदर मनोहर. बाळाच्या कमरेला शोभे पिवळा पितांबर. कृष्णाच्या कमरेला शोभे पिवळा पितांबर. छुम छन छुम छुम छन 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 छुम 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 छन छन कृष्णाच्या कानाच्या पायी सगळे रे, सगळे हे बाहेर बसलेले पण दिसू द्या सगळे लोकांना. इकडे बसलेत सगळे बाबाचे भक्त, इकडे काही बसलेत, तिकडे जा रे. आता इथं इथले पुढचे तोंड घेतात, सगळे घेत जा. लक्षात आलं का नाही? सगळे दिसू द्या. हा, बरोबर आहे. खरे का खोट आहे? तिथपर्यंत जा रे, तिकडे जा, तिकडे सगळे घेऊन या रे. आणि तुम्ही हसात या आल्यावर. हा, लक्ष द्या. नाचत नाचत भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेलेले आहेत नाचत. आता इकडे मजा बघा. मोबाईल उदग उठवा, हो मोबाईल उदग उठवा. सगळ्यात बिगड़ीला असल तो मोबाइल ने. जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते हो तो भगवान मिल जाते. जेवढा अंगठा मोबाईल वर चलतो तेवढा जर माळीवर चालला ना देव भेटन.
हा पण आपल्याला नाहीच नाही, हे आपल्याला करायचंच नाही, बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. आमचा मुलगा आहे माझा, शाळेत गेला, आगाव आहे, अति आगाव आहे. शाळेत गेला, शाळेत गेल्यावर 2 वर्ष झालं. म्हणलं तुला एकाचा काढता येत नाही का अजून एकाचा? अरे बाबा असा चेंडू काढायचा, असा दांडू काढायचा, एक होतो, येत नाही का तुला? 2 वर्ष झालं मॅडम शिकवतात, असा चेंडू असा दांडू एकाचा, बरोबर आहे का नाही? चेंडू दांडू एकाचा, कावळ्याची चोच दोनाचा, उलटा माणूस तीनाचा. काय तुम्हाला येत नाही का? असं लिहिलेलं. म्हणलं असा चेंडू असा दांडू एकाचा. म्हणलं पिल्लू तुला 2 वर्ष झालं शिकवतोय एकाचा काढायचा, तुला एकाचा येत नाही का? तो म्हणला येतो ना पप्पा, येतो म्हणला. म्हणजे मग का काढत नाही? कसं आहे म्हणला पप्पा, एकाचा काढल्यावर पुन्हा 2चा काढावा लागतो ना. आपल्याला हे करायचंच नाही ना, काही घेणं देणंच नाही ना. लक्षात आलं का नाही? आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. त्यावेळेला त्या गवळणी जी होत्या, ती म्हातारी होती ना, म्हातारी ए बडबड, ती म्हातारी जी होती ना, ती म्हातारी तिथं बसलेली होती, वाट बघत होती, येऊ द्या त्याला. म्हाताऱ्या गोळा केल्या होत्या, पानं खाणाऱ्या म्हाताऱ्या, नस वाढणाऱ्या म्हाताऱ्या. नस वाढणाऱ्या बाईनं फुकट जरी दूध दिलं तरी आणायचं नाही. बेकार, लय बेकार, आणायचं नाही. लक्षात आलं का? नस वाढणाऱ्या म्हाताऱ्या बसलेल्या. आणि तेवढ्यात हा बाबा नाचत नाचत आला. कोण? कृष्ण. नाचत नाचत आला, नाचत नाचत तिथं आला. मजा बघा, नाचत नाचत आला की सासू काय म्हणली माहिती का? सुनबाई कोण एवढं चांगलं नाचत आहे ग, बघून तरी ये. ऐकताय ना तुम्ही? कोण एवढं चांगलं नाचत आहे बघून तरी ये. आणि काय म्हणली माहिती का? लांबूनच बघ. ते नंदाचं पोरग येतंय, त्याला बघितलं तुम्हाला काहीच कळत नाही. आता माझ्या लक्षात, ती काय म्हणली माहिती का? आत्या लांबूनच बघते. आत्या म्हणजे कोण? सासू, बरोबर. ती म्हणली आत्या लांबूनच बघते. आणि गेली ना बघायला, कृष्णाला बघितलं, पळतच आली, घरात घुसली. म्हणली आत्या आत्या, म्हणली आत्या आत्या आत्या. तुम्हाला काहीच कळलं नाही याच्यातलं? नाही कळलं? ती म्हणली आत्या आत्या. आताशी कळलं वाटतं, बरोबर. ती म्हणली आत्या आत्या. ती म्हणली काय झालं? माय म्हणली आत्या तेच आहे ना. म्हणली तेच आहे. हो. कशी अवस्था झाली माहिती का? भागवतात वर्णन केलं. म्हणली अशी अवस्था झाली त्या गवळणीची जसं एखाद्या मुलीला बघण्यासाठी पाहुणे आल्याच्या नंतर अवस्था होते. मुलीला बघण्यासाठी पाहुणे येतात एखाद्या, आणि मुलीला बघण्यासाठी पाहुणे आले की तिचा मुलगा पसंत नसावा, पसंत, आणि मग ती अशी जाणार. इकडे बघा. त्याने विचारा तुझं नाव काय? रुपाली. नीट सांग ना, हानी ती काय त्याला लगेच? आता अजून जमलं की नाही. आडनाव काय? बडे. शिक्षण किती झालंय? 12वी. अगं नीट सांग ना, ते काय तुला न्याय लागलाय लगेच का काय? आणि मग ती पाणी देऊन झालं की लगेच घरात जाणार. बापाला नाही बोलतात बरं का, माईला लगेच माईपाशी जाणार, त्याचं फेकून देणं, आणि त्याचं साडी फेकणं, आणि ते करणं. म्हणलं बघ मला हेरीत ढकलून दे, पण ह्या असल्याच्या पत्रात मला बांधायचं नाही. बघ टक्कल पडलेलं होतं, त्याला काही आकलं बघ. तुला सांगायला लागले बघ आई, तुला सांगायला ती पप्पाला सांग काय बी कर, मी मरण बघ, जीव देईन बघ. ह्या सांग मी लग्न का तुला सांगायला लागले मी. दलिंदर कोणाचं कुठून आणलंय काळ छर, त्याला काय अक्कल नाही, काय नाही काय नाही. माझ्याकडं असं डुकरं बघत त्याला तुला सांगायला लागलं मी हेरीत ढकलून मुठी टाकी बघ. त्या सांगायला लागलं तुला सांगायला लागले बघ. एवढी बेजारी करते की नाही पोरगी? बोला 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 पटकन आणि असते का नाही? एवढ्या बेजार होतात. आणि मग आता मजा बघा, आता मजा. तिला पसंत असणारा पोरगा असावा. आणि मग घेऊन जावा. बाई तुझं नाव? रुपाली. आणि मग काय जीव चालला होता होय तो म्हणायला. आणि मग ते पाणी इकडे बघा ना, मध्ये पाणी देऊन मध्ये जावा. आणि माईनं म्हणा कसं आहे गब्बरो काही बी म्हणजे असलं शिका, असलं शिका, असलं शिका. सुदर्शन महाराज शास्त्री आहेत, त्रिभुवनवाडीचे आहेत. आपल्या बाबाची कॉफी कुणाला जमत नाही, फक्त यांना जमते. लक्षात आलं का नाही? असं स्वतः बाबांनी कबूल केलं होतं. म्हणजे माझी कॉफी करणं कुणालाही जमत नाही, फक्त सुदर्शन महाराजाला जमते.
आपल्यासारखं नाही जमत तुम्हाला. हा आपलं वेगळंच आहे, लक्षात आलं का नाही? तुम्हाला जमतंय? हा लक्षात आलं का नाही? फक्त ती अवस्था झाली. जरा बोर झालं का माऊली? नाही ना, काय नाही ना, निवांत निवांत. कुठं राहतं ताई? सांगा राव, तुम्ही भगवान बाबाच्या घरातले तुम्ही तरी सांगा. रुपाली रुपाली गब्बर हो काही बी म्हणजे नको ग तसं. अगं सांग की कसं आहे तू गबस हो ग, मला काही बी मला विचार जाऊ नको. आणि ही तशीच अवस्था झाली. ती म्हणली आत्या आत्या तेच आहे ना. म्हणली तेच आहे. हो ना आत्या, लय नाचत आहे ग, लय नाचत आहे आत्या, लय दिसतंय लय भारी आत्या, कुरडे कुरडे केसन ते. चल बरं म्हणली बघायला. आणि म्हातारी गेली ना. कृष्णा इकडे 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 ये, इकडं ये, इकडं नाच. नको म्हणला, तू मारतीस. नाही र, तुझ्यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी, अरे नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. ए नाच कृष्णा नाच एक जण. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी, नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. ए टाळी वाजवा. कृष्ण मला पाहू दे नयनी, नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. शाबास. कृष्ण मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी. हो अरे नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी, नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. नाचायला लागला कृष्ण परमात्मा. आणि नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी, नाच रे. हो नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. आवाज. मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी, मला पाहू दे नयनी. हो नाच नाच रे रे. कृष्ण मला पाहू दे नयनी. नाचत नाचत भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातात. नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी, नाच बाबा मला बघू दे. इकडे बघा इकडे बघा. ते म्हणला मी नाही नाचणार. अरे नाच ना, तू मारतीस नाही बाबा. तू यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन र. नाच बरं. आता ऐका, देव नाचायला लागला. माझ्याकडे बघा सगळे, इकडे बघा. देव नाचायला लागला. आणि नाचत असताना नाचता नाचता मधीच थांबला. माझ्याकडे बघा, मधीच थांबला, मधीच थांबला. म्हाताऱ्या म्हणल्या आता काय झालं. नाच की. हे एकट्याला कुठं नाचाय मूड येत असतो का. हे म्हणल्या मग कोण नाचन ते संग. सगळे रानामाळात गेलेत. बोलू नका फक्त. रानामाळात गेलेत. तुम्ही काय करतात म्हणला. हा हे आम्हाला कुठं ताल धरता येत असतो का रे. आता ताल देणाराच देव असले का ताल येणार नाही. येणार का नाही भाऊ सांगा. ताल ऐकाय काय का. आणि मग म्हाताऱ्या नाचविल्या देवानं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने ताल धरला चांगला. सगळ्या म्हाताऱ्या नाचायला लागल्या.
महाराज पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत मनात भरली पंढरी बसा मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी साईन म्हणते माहेरी साईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत वा वैजंताताई वा चंद्रभागेचे वाळवंट चंद्रभागेचे वाळवंट मुचे वैकुंठ मुचे वैकुंठ चंद्रभागेचे वाळवंट चंद्रभागेचे वाळवंट मुचे वैकुंठ मुचे वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई हासत नाचत आनंद भरला घनदाट बाई हासत आनंद भरला घनदाट बाई हासत आनंद भरला घनदाट सर्वांनी हा असं वाटायला पंढरपूरचं वाळवंट आहे बनेवाडी नाही ही वाजव पवन वाजव वा 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 भगवान गणाचं हे वाळवंट पंढरपूर झालं डबल डबल मनात भरली पंढरी मना साईन म्हणते माहेरी साईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत पांडुरंगाच्या दरबारी जगन्नाथ 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 होऊन जाऊ जगन्नाथ 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 लीला तलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले मना तू न संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ 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 चकानयन चकानयन लीला तलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो सगळ्यांनी हा हा
नाचणं चांगलं, वरातीत नाचण्यापेक्षा बाबाच्या दरबार. भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. ए, स्टेजवर नाही, खाली जा, खाली. पोलीस गडाचे पोलीस खाली घ्या. भगवान गडाच्या पोलिसांनी बाकीच्यांना खाली घ्यायचं. भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंह बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंह महाराज जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान भीमसिंह महाराज जय भगवान बाबा. भगवान बसा खाली, बसा खाली, भीमसिंह महाराज जय भगवान बाबा. बसा खाली, बसा. भगवान बाबा भीमसिंह महाराज जय भगवान बाबा संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ. जगन्नाथ मना मना खाली बसलेले मना, मना इकडे बघा, मना जगन्नाथ आवाज आहे ना, आवाज. जगन्नाथ. चकानयन चकानयन लीलाचल मरे तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें, हो तू न संभाले तो हमें कौन संभाले. बस बसा खाली सगळे, सगळे बस. तुझ्याशिवाय कोणी सांभाळणार नाही देवा. द्या सो द्या, बसा शांत, न बोलता. स्टेजवर कोणी बोलणार नाही, शांतता. तुझ्याशिवाय देवा आम्हाला सांभाळणार कोणी नाही, तू सांभाळणार आहे. आत्या तेच आहे म्हणली, नाचत आहे. इकडे बघा. आणि म्हणली देवा इकडे बघा, बोलू नका, हो बोलू नका. ती म्हणली देवा नाच ना, आम्हाला बघू दे. आणि मग देव म्हणला, मग ते म्हाताऱ्या म्हणल्या मग कसं नाचायचं, इकडे बघा, इकडे बघा. देव काय म्हणले माहिती का, माझ्या बरोबर तुम्हाला नाचालो. सगळ्या म्हाताऱ्या नाचविल्या. ऐका, इथवर आलतं आपलं, इथवर आलतं, म्हाताऱ्या नाचायला. बोलू नका, हो बोलू नका. सगळ्या नाचायल्या. आणि नाचता नाचता मधीच देव थांबला. पुन्हा थांबला बरं का, बसा खाली, बसा खाली. मधीच देव थांबला. पुन्हा काय म्हणले म्हाताऱ्या माहिती का, आता काय झालं, माणसाला मूड येते. काय झालं रे, नाच की. ते म्हणलं हे एका जागेवर नाचण्यात मजा नाही. आणि म्हाताऱ्या म्हणलं मग कसं, मी जिकडं तोंड करेन, मी जिकडं तोंड करेन तिकडं तोंड करायचं, मी जिकडं तोंड करेन. ते म्हणले तसं महबूब की हर चीज महबूब होतीये, फक्त आवड महत्वाची, हर चीज महबूब होती. ते म्हणले तसं तू म्हणशील तसं. इकडं बघा, इथं देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या तिकडल्या कोपऱ्यात नेल्या. असं गर्व होतं, गोपाळाला असं केलं, हा लावले घरात. पुन्हा देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या तिकडल्या कोपऱ्यात त्यानं गोपाळ केलं. हा ती एक गवळण काय म्हणली माहिती, कृष्णा
नाचवीत नाचवीत इकडं नेलंस तवा असं केलंस आणि इकडं नेलंस तवा असं केलंस. काय रे कृष्ण म्हणला काय झालं की कोरोनापासून झटकाच यायला काय व्हायला काही कळा. ती काय म्हणली माहिती का, बाद झालं खेळायचं, चल तुला ताकन भात देते खायला. देव म्हणला ह्याशिवाय तुझ्या घरात मिळन तरी काय आता. आणि बघायला गेल्या पहा ती गवळणी तव ती पालती दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. ऐकताय तुम्ही सगळे. अनेक लीला शुकाचार्य सांगतात राजा देवाचं मही पत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुझी तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू त्याच्या चरित्राचं वर्णन करता येत नाही एवढ्या खोड्या केल्या. आणि मग महाराज कितीतरी सांगता येतील कितीतरी. वेळ आपल्याकडे फार कमी असतो नाही तर कितीतरी चोऱ्या देवानं केल्या खोड्या केल्या देवानं. एक गवळण म्हणली यशोदे तुला सांगायले नीट समजून सांग त्याला समजून सांग आणि त्याच्यात लई धमक असली तर आपल्या घरी ये म्हणा आपल्या घरी येऊन दाखव मग सांगते. ऐकायलाच ना लक्ष देऊन. हा लाज वाटते का ग म्हणली. अजूनही का लाज नाही तुझ्या मना तुझी तुलाच गोड वाटे काना. लाज वाटत नाही का ग म्हणली. कृष्णाला हे सुद्धा काय म्हणली माहिती का, कृष्णा आजपासून खोड्या बंद. बाकीच्या बाया तुझ्यामुळे माझी लाज काढायला. दराडे बा बोलू नका ओ दराडे बा बोलू नका शांत बसा. आपणच नाही बोलायचं. तुझ्यामुळं गावातल्या बाया लाज काढायल्यात माझे कृष्णा. कृष्ण काय मला माहिती का, नको टेन्शन घेऊ दुसऱ्याची लाज काढणारी बिनलाजी असती. मग तर बाई तनतनच करायला लागली. तनतनच मी बिनलाजी कान मी बिनलाजी कान मी अशी कान मी तशी का. हा आणि मला नाही राहायचं गावात आणि मी चालले. लगेच गेली नवऱ्याला म्हणले चला गाडी झुपान आपल्याला जायचं बाहेर. गाडी झुपलीन गेले. देव म्हणला असं माणसं बाहेर जाता कामा नाही गोकुळातून. त्या बाईला एवढी तहान लागली एवढी तहान लागली. बाई म्हणली मालक पोटाला पोटभर खायचं असलं तर आत्ताच्या आता पाणी आणा. गाडी साईडला उभा केली आणि ते विहिरीला गेलं नवरा तिचा. विहिरीत उतरलं पाणी बिनी घेतलं तवर देवानं हुबे उभीच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. पाण्याचा तांब्यान गाडीवर धापा टाकी. बाई म्हणली मालक काय झालं. तुझं कुकू चांगलं म्हणून वाचलो म्हणला हिरीत भूत या. बोलू नका वर येऊ नका माझ्यासारखंच आहे म्हणजे. हिरीत भूत हिरीत भूत आहे म्हणली. भूत आहे म्हणल्याच्या नंतर ती म्हणली येऊ द्या बरं आणि निघालंय माझ्या माग. येऊ द्या म्हणली चपलानं तोंड हाणते. हा आता बरं आहे म्हणला. मग खरा बाईचा ओरिजिनल नवरा वरी आला असं बघितलं. गाडी तर धक्या लागली म्हणला. गाडीचं जाऊ द्या म्हणला पण बायकू गाडीचं जाऊ द्या पण बायकू हे यार कोण आहे रे म्हणून जवळ गेला. तीच बाईनं सांगितलं मला माहिती हा चेपलान तोंड हानीन. तू मला शबास माझीच बायकून मला हानीन म्हणते. ते मला कवा बदललीस म्हणली निवडून आले हो. नाही कळलं तुम्हाला असू द्या लक्षात आलं का नाही. आणि मग महाराज दोघांचे भांडणं देवानं तिसरं रूप धारण केलं. गाडी नंदाच्या दारात. नंदानं ओळखलं ही आपल्या पोराची करणी. सांगितलं इथून त्या आपल्या मंडपाच्या पलीकडे ज्याची उडी जाईल त्याची गाडी आणि त्याची बायको. जे ओरिजिनल होतं ते कमरातूनच गेलं. म्हणला झालं वय झालंय आपलं लेकरं बाळ झाले संसार झाला कंबर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली बरी. ते मला आपली नाहीच. आणि मग त्याच्या हातात दिली सांगितलं आता आमच्या पोराच्या नादी लागू नको. बाईला मेळ लागा ना ह्या तिघात आपला कोणता. तशीच यशोदेकडे गेली म्हणली आत्या चुकलं माझं मला माफ करा. ह्याच्यातला माझाच मला ओळखून द्या. कृष्ण तिथंच होता. म्हणला तुला म्हणलो होतो दुसऱ्याची लाज काढणारी लय बिनलाजी असती. हाय का नवऱ्याचा पत्ता ह्या बिनलाजीला. अशा कितीतरी खोड्या सांगता येईल. याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू वाटे. मग एके दिवशी यशोदेने धरीला बैसविला मांडीवरी मुक पसरणी करीतो बाबा कोड्यान कुकरू माझे बाबा. कोड्यान कुकरू माझे बाबा. कोड्यान कुकरू माझे बाबा. बाबा खोड्या करू नको मी तुझ्या पाया पडते. आणि मग महाराज यशोदेनं सांगितलं खोड्या करू नको. कृष्णानं सांगितलं आई काय केलं पाहिजे. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आवाज दिला. भगवान माडीवर गेले आणि माडीवर जाऊन गोपाळाला हाक मारली पेंद्या ए बोबड्या वाकड्या सुदाम्या. हे मला काय र अरे आरची आली
आपलं हे ते नाही, यांना म्हणायचंय कळत नाही, मी काय करू. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात निघाले आणि सकाळी सकाळी रानात निघाले, यशोदेच्या दारावर आले. मैया, ए मैया, कुठे कन्हैया, उठव कन्हैयाला, चल म्हणाव, आल्या गाई. काना ढबळी आली, काना पवळी आली, काना ढबळी आली, काना पवळी आली, काना ढवळी आली, काना पवळी आली, ढबळी आली, काना पवळी आली. गाई रात्री तो पेल्या सुधा, गाई रात्री तो पेल्या सुधा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या, 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 या. सगळे गोपाळ, कान्हा ढवळी आली, कान्हा काना पवळी आली. सगळ्या गवळ गोपाळ आलेले, गायी आल्या आणि कृष्ण परमात्मा आता झोपेतून उठले. एक 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका. झोपेतून उठले गेले, शांतता ठेवा, थोडस शांतता. झोपेतून उठले आणि झोपेतून उठल्याच्या शांतता असली पाहिजे. आमचे चाटेसर इथं बसले, संस्कृती प्रतिष्ठान गेवराईला संत भगवान बाबांनी वामन भाऊ महाराजांचा फार मोठा उत्सव गेवराई नगरीमध्ये चाटेसर करत असतात. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. असा एका शब्दा करजा, थोडा आदर्श घ्या तुम्ही, थोडासा विशाल दादा घ्या आदर्श. लक्षात आलं का नाही? असं असलं पाहिजे की आदर्श घेता यावा. लक्षात आलं का नाही? आपला मुद्दा एवढा शांत आहे. सगळ्या गायी घेतल्या. माझ्याकडे बघा, आता इकडे बघा, शांतता. गायी घेतल्या आणि रानात निघाले. ऐका ऐका ऐका. यशोदेनं कन्हैयाला स्नान घातलं आणि स्नान घातल्याच्या नंतर यशोदा मैयाचे डोळे पाणावले गेले. 11 वर्ष देवाला गोकुळामध्ये सांभाळलेलं आहे. ऐकताय ना? आई खरं सांगा, नगरला, अहिल्यानगरला जर लेकरू शिकायला असलं ना, ओ खाली बसा, उभा राहण्यापेक्षा बसा खाली, मग बोलू नका. अहिल्यानगरला जर लेकरू शिकायला असलं नाही आणि त्याची पिशवी जर भरायची असली ना, तर सख्या माईच्या डोळ्यात 100% पाणी येतं. बरोबर बोलतोय ना मी? भाऊ, पाणी येतं. लेकरू शिकायला जरी जायचं असलं. माझ्या घरापासून हाताच्या अंतरावर शाळा होती, तरी मी पहिल्यांदा वैजंता ताई पोराला शाळेत सोडायला गेलो ना, तेव्हा मी रडलो होतो. आई आई असते, बाप बाप असतो. माईची न बापाची सर जगात कोणालाच येणार नाही. कोणाची माय मेलेली असते ना, त्याला विचारायचं. बाप मेले बाप कळणार, माय मेले माय कळणार, तोपर्यंत कळणार. इथं बसलेले कोणाला नसेल तर तिला विचारा. तुमच्या माईनं बापानं फोन ठेवून दे म्हणा त्या पोरीनं. तुमच्या माईनं बापानं तुमच्यासाठी खूप काही केलेलं असतं, तुम्ही विसरून जाता. जगाचा बाप जर माईचा शब्द ऐकून गायी सांभाळण्यासाठी रानात जात असेल, तर इथल्या सगळ्या पोरांना गडाच्या वतीनं मी नियोजन करतो की बाबा, एक वेळेला भगवान गडाची एखादी वारी चुकली तर हरकत नाही, बाबा नाराज होणार नाहीत. पण आई वडिलाची घरात जर सेवा केली तर त्याला भगवान गडाची वारी झाल्याचं पुण्य. 2-2 लाखाचे 2 मोबाईल असतील माझ्याकडे, पण माझ्या मोबाईलवर माईचा फोन कधी येत नाही, बापाचा फोन कधीच येत नाही. आज सुद्धा एवढ्या लांबून मला येणं जाणं करावं, घरी जावं लागतं, यावं लागतं. का माहिती?
घरात आधार कोणाचा? ज्यावेळेला 500 किलोमीटरहून रोज घरी जाऊन परत यावं लागतं ना, त्यावेळेला असं वाटतं की आता क्षणाला माय बाप पाहिजे. वेळ निघून गेल्यावर किंमत कळते तुम्हाला. नाही भेटले. बापानं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. माईनं सुद्धा ताई आपल्यासाठी खूप केलेलं असतं. आळंदीमध्ये शिकायला होतो ना आम्ही. सगळे लोक पोरं फीस भरून होते. मी एकटाच बिगर पैशाचा होतो. सगळे पोरं 6ला उठायचे, मी 2:30ला उठायचे. का ताई माहिती? आश्रम झाडून काढावं लागायचं. पैसे नव्हते ना भरायला. एके दिवशी शेजारी एक कॉईन बॉक्सवाला होता आणि तो माझ्याकडे आला. मी झाडून काढत होतो. म्हणला काय रे, सगळ्या पोरायचे फोन माझ्या मोबाईलवर येतात. म्हणला कॉईन बॉक्सवर. तुझ्या घरच्याचा कोणाचा फोन येत नाही का रे? झाडू टाकून गेला वैजंताताई आणि त्याला मिठी मारली. म्हटलं काका, घरचा हक्कानं फोन यावा असं घरात कोणीच नाही. वय किती होतं माहिती माझं? 12 वर्षाचं. 12 वर्षाचं होतं. म्हणलं असं हक्काचं कोणीच नाही. जिने फोन करावा ती माय गेली, तो बाप गेला. ढोरासारखं रडलो मी, ढोरासारखं. आणि मग किंमत कळते आईची काय असते ना. इथं बसलेल्यापैकी नाही कळणार तुम्हाला, पण जिची माय गेली असेल ना तिला कळेल बघ. आई वडिलाची सुद्धा खूप आठवण येते, नेहमी येते. माई बाप जीवनात अतिशय महत्वाचे असतात गड्या. माझी विनंती असेल, आहेत ना तोपर्यंत सांभाळा. कॅन्सर सारखा रोग सुद्धा लपवून ठेवते माय, पण आपल्या लेकराला कळू देत नाही. आई असते घरामध्ये. भाकरी जर 4 असतील आणि जेवणारे माणसं जर 5 असतील तर मला भूक नाही म्हणून उपवाशी झोपणारी फक्त माय असते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जोपर्यंत माय तोपर्यंत किंमत कळत नाही. माय आहे ना तोपर्यंत माईला रोज फोन करत जा. एक तरी फोन माईला केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान जर माईला हाताने दूध पाजत होते तर आपण सामान्य दादा. तुम्हाला आता नाही कळणार, पण ज्या वेळेला तुमची माईचा आणि बापाचा आधार संपला जाईल ना, त्यावेळेला कळेल तुम्हाला या जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर निस्वार्थी प्रेम करणार कुणीच नसतं आपल्यावर. कोणी नाही प्रेम करू शकत माईच्या बापाच्या नंतर. यशोदेचा हात थरथर कापत होता, कन्हैयाला स्नान घालत होती. यशोदेच्या डोळ्यातलं गरम पाणी कृष्णाच्या पायावर पडलं ना, त्यावेळेला कडकडून मिठी मारली, सांगितलं मा रडू नकोस मा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही रे कन्हैया. आजपर्यंत तुला कुठं सोडलेलं नाही. आज गाई सांभाळायला जातोस ना, डोळे आम्ही ज्यावेळेला आळंदीला जायला पिशवी भरायचो ना घरी, वाट लावणार सुद्धा कोणी नव्हतं. नवस केले जायचे आमच्यासाठी सुद्धा. तुमचं गाव म्हणून नाही, माझ्यासाठी काही लोकांनी मी मरावं म्हणून नवस केले होते. का माहितीये? सांभाळणार कुणीच नव्हतं ना, आधार कुणाचा नव्हता ना. कोण आधार कोण? आणि ज्यांनी आपल्याला आधार दिलेला असतो ना, पडत्या काळात तेच लेकरं मायबापाच्या वाटण्या करतात ना, त्यावेळेला प्रश्न असा पडतो की आपण त्याच देशात आहोत का दादा ज्या देशामध्ये रामायण झालं? आपण त्याच देशात आहोत का दादा ज्या देशामध्ये भागवत झालं? कथा तर आपल्याला माहीतच आहे दादा, पण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सगळ्या पोरींना माझी विनंती, गड्या माय आणि बाप माना की मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. प्रेम महत्वाचे पोरियो, पण माय बापापेक्षाही महत्वाचं या जगामध्ये काही नसतं गड्या. माय मेल्यावर माय कळत असते.
तोपर्यंत तुम्हाला माईची किंमत कधीच करणार नाही. मला विचारा, मी सांगतो, हे सगळं मी भोगले, मला माहिती. मी नेहमी प्रसंग सांगत असतो. कंटाळून आळंदीहून निघालो होतो मी, कंटाळून एस मध्ये बसलो. कंडक्टरने विचारलं कुठलं रे तिकीट, म्हटलं 10 रुपयाचं एक तिकीट द्या. हाफ तिकीट घेतलं. कंडक्टरनं देऊ फाट्यावर गाडी गेल्या, विचारलं कुठं चाललास, म्हटलं गावाकडे सुट्टी आहे. म्हटलं नाही आपल्याला जमत नाही शिक्षण म्हणून चाललो. कंडक्टरने एक शब्द उच्चारला की गावाकडे जाऊन काय करणार आहेस. हा प्रश्न अंतकरणाला लागला गेला. कारण जिच्या कुशीत रडावती माय नव्हती, ज्याच्याकडे जावं तो बाप नव्हता, कोणाकडे जायचं होतं. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा. अथवा तुमची माय डोळे भरून येते. जीना 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 रे उड़ा गुना, माई तेरी चूनरिया लहराई. जीना 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 रे उड़ा गुना, माई तेरी चूनरिया आई गेल्यावर आई कळत असते दादा. मी तर सांगितलं त्याही दिवशी, पहिल्या दिवशी आमची जर माय जिवंत असती तर एखाद्या रावटीमध्ये इथं 10 दिवस राहिली असती. लक्षात घ्या, इथंच राहिली असती ताई, माझी माय असती तर एखाद्या रावटीमध्ये. म्हणून मला हे सगळं वैभव मिळालं. बाबाच्या आशीर्वादानं शास्त्री बाबा बोलून गेले की गेल्या वर्षी पिंपळनेरकर आहे तिथं बसलेले सगळे, की कथा झाली त्यानंतर असा एक दिवस नाही कथा नाही, रोज कथा, मोठमोठी कथा चालू आहे. सगळं जग जिंकलंय होताई, पण एकाच जागेवर हारलोय, ते म्हणजे माय. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ. एक दिन जब भूल गए तेरा सहारा हूँ माँ. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा हूँ माँ. माई रे माई रे, मुझसे रूठी मेरी परछाई, तेरी परछाई मेरा भैया. माई तेरी चूनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुना, माई तेरी चूनरिया लहराई. जगापासून कुणी हरवू शकत नाही. माणूस हरत असतो, तो स्वतः हरत असतो. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा हूँ माँ. कन्हैयाचे डोळे पाण्याने डबडबले. यशोदा मातेने कन्हैयाचे डोळे पुसले, कपडे घातले, खांद्यावर कांबळी दिली, हातात काठी दिली. मटामट कन्हैयाचे 2 मुखे घेतले. ऐका ना, केवढं बिलिकुरो हो द्या बरं, केवढं बिलिकुरो. माय त्याचे मुखे घेतले, सोडती कसं आहे, तीच माय असते. मटामट लेकराचे 2 मुखे घेतले आणि लेकराचे मुखे घेऊन, एवढा मोठा देव, पण माईचं प्रेम कशाला म्हणतात माहिती? एवढा मोठा देव, जग ज्याला जग सांभाळतो तो जग, पण असा हात धरलाय यशोदेनं. आईचं प्रेम बघा ना शास्त्रीजी, आईचं प्रेम. हात धरला आणि असा हात धरून कुणाच्या हातात दिला माहिती? पेंद्याच्या. पेंद्या सांभाळून आण बर का. याला माय म्हणतात. जगाला सांभाळणारा देव आहे, पण पेंद्याला यशोदा म्हणती सांभाळून आण. आणि हे बघ,
जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. माझं लिकरू सांभाळून आणा बरं का, माझं लिकरू सांभाळून आणा. माईचं प्रेम. आणि मग रानात गेले, खेळ खेळले. खेळ खेळत असताना त्या ठिकाणी महाराज खेळ खेळत असताना काला केला. काला केल्याच्या नंतर ज्यावेळेला खेळ खेळत होते ना, त्यावेळेला चेंडू फळीचा खेळ चालू होता. चेंडू, आणि जी देवानं चेंडू मारला ती यमुनेच्या डोहामध्ये, अशा डोहात मारला त्या ठिकाणी कालिया नावाचा सर्प राहत होता. ऐकताय तुम्ही? कालिया नावाचा सर्प राहत होता. त्या कालिया सर्पाच्या डोहामध्ये भगवान परमात्मा चेंडू मारतायत. पळत चेंडू काढण्याचं निमित्त करून उडी हाणतायत. ते देवा तिकडे जाऊ नकोस. त्यावेळेला देवानं उडी मारली. इकडे सगळे गोपाळ यशोदेकडे गेले. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला, यशोदे तुझा कृष्ण यमुनेमध्ये बुडालेला आहे असं सांगितलं गेलं. सगळेजण पळत आले. देवानं कालियाचं मर्दन केलं. परमात्मा आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यशोदेनं सांगितलं आता रानात थांबायचं नाही. सगळे गोपाळ त्या ठिकाणी गावात गेले आणि गावात गेल्याच्या नंतर बरेच दिवस गोकुळामध्ये आनंदानं राहत होते. राहत असताना एके दिवशी काहीतरी तळल्यासारखा आवाज येत, वास येत होता. देवानं विचारलं मग आज काय? आज तर इंद्राची पूजा आपल्याकडे आहे. कशासाठी इंद्राची पूजा? मा अरे इंद्र पाऊस पाडतो ना, आपलं कुलदैवत इंद्र आहे. अजिबात नाही, आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. सगळ्यांनी 56 प्रकारचा भोग बनवला आणि गोवर्धनाची पूजा करण्याकरता गेले. गोवर्धनाची पूजा केली. सगळ्यांनी चौकून काठ्या लावल्या. परमात्म्यानं करंगळी लावली. गोवर्धन पर्वत उचलला गेला. मजा बघा ना, यांनी काठ्या लावल्या होत्या काठ्या, आणि काठ्या लावून गप बसले नव्हते, मधून मधून बोलत होते. त्याला म्हणावं त्याची करंगळी काढून घे. नुसती करंगळी लावून बसलाय, आम्ही काट्या लावल्यात, आम्ही आधार दिलाय म्हणूनच आहे. त्याला म्हणावं घी काढून त्याची करंगळी. देवाच्या कानावर देवानं काढली नाही, थोडी ढिली केली, सगळ्या काट्या मोडून गेल्या. त्यामुळं आपण काट्या लावून असतो, एखादा मनुष्य करंगळी लावून असतो. ती करंगळी फार मोलाची असते, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा. आणि मग महाराज म्हणाले देवा चुकलं माफ करा, देवा चुकलं माफ करा. अशा पद्धतीनं गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी केली. गोवर्धन पूजा झाल्याच्या नंतर पुढे नंद बाबाला मायेचं दर्शन त्या ठिकाणी करून देतात. काही गोपाळ आहेत, वैकुंठाचा मालक आहेस तू, तर आम्हाला वैकुंठात घेऊन जा. आणि वैकुंठात घेऊन जातात. पण वैकुंठात जाऊन काय बा करावे, उगेचे बैसावे मौन रूप. काय करावं वैकुंठाला जाऊन काही कळत नाही. म्हणले नाही रे, इथं गोपाळ नाही, तिथं गायी नाहीत, आपल्याला वैकुंठाला जायचं नाही, वैकुंठातून परत घेऊन या. आणि वैकुंठातून परत आले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की आपलं वैकुंठ हे पंढरपूर, हे भूवैकुंठ पंढरपूर आहे. मला वाटतंय पंढरपूर हे वैकुंठ आहे, पण आज बडेवाडीमध्ये वेगळं वैकुंठ नाही, वैकुंठ नगरीच तयार झाली. जिकडं बघाव तिकडं माणसंच माणसं दिसतात का नाही सांगा? म्हणून एकदम सुंदर. एवढे माणसं बसले तेवढे दोन्ही साईडला दिनेश दादा बाहेर आहेत, बरोबर. इकडले घ्या, इकडले घ्या, सगळे घ्या. इकडं तर कुठपर्यंत लोक बसले दिसत नाही तोपर्यंत. इकडं मागं बघाव तिकडं बघा, कुठवर लोक आहेत मागं, बघू नका थोबा तोंड्या. इकडं बघा, मी सांगायला लागलो आहेत, एवढं सगळं गच्च भरलंय. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. आणि पुढे भागवताचा मुख्य गाभा, त्याचं नाव रास पंचाध्याय आहे. रासलीलेचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगतात. रासलीलेचं वर्णन करत असताना एके दिवशी शरदाचं चांदणं सगळीकडे पडलं होतं. आणि पडलेलं असताना मायेचा आश्रय घेऊन भगवान परमात्म्यानं कदंबाच्या वृक्षाखाली जाऊन मुरली वाजवली, वेणू वाजवला. वेणू वाजवल्याच्या नंतर सगळ्या गवळणी कृष्णाच्या दिशेनं त्या ठिकाणी येतात. त्याला दोन गोष्टी सांगतो, सविस्तर उद्या सांगतो. दोनच गोष्टी सांगतो. रासलीलेचं वर्णन करत असताना रासलीला ज्याला ऐकाय त्याचं अंतकरण काम क्रोधापासून मुक्त असलं पाहिजे. आणि ज्याला वर्णन करायचं ना, त्याचं अंतकरण सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. बरेच लोक याला व्याभिचार म्हणतात. तुकोबर आहे म्हणले ठीक आहे. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख. गवळणींनी व्याभिचार केला असेल, पण तो देवा बरोबर केला होता. त्यांचा व्याभिचार सुद्धा धन्यतेला प्राप्त होता. म्हणून सगळ्या गवळणींनी आता ऐका, सगळ्या गवळणी देवाच्या दिशेने निघाल्या. हातातलं काम टाकून दिलं. आता सप्ताह सुरू झालाय म्हणले आपण हातातलं काम टाकून दिलं का नाही सांगा?
हातातलं काम टाकून दिलं. आपतशा गवळणी निघाल्या. एकच गवळण होती त्याच्यामध्ये, एक. ती गवळण मात्र त्या ठिकाणी तिला घरचे जाऊ देत नव्हते. नाही जायचं नाही, एवढ्या रात्री कुठं जात असतात का त्याच्या दिशेनं, जायचं नाही. ऐका गड्या, प्रेम बघा, प्रेम कशाला म्हणतात. अरे कुणीतरी आवडणं याचं नाव प्रेम नाही, त्याच्याशिवाय कोणीच न आवडणं याचं नाव प्रेम आहे. प्रेम का मतलब ये नहीं कि हर रोज बात होना, हर रोज मैसेज होना, नहीं नहीं. प्रेम का मतलब ये नहीं. क्या मतलब है प्रेम का? तो बाबूजी प्रेम का मतलब हमारा प्रियतम जहां भी है वहां पर वो खुश देख के आप खुश हो जाना, इसी का नाम प्रेम कहलाता है. किसी ने कहा कि महाराज जी नेचर और सिग्नेचर कभी बदलते नहीं. मुझे बड़ी हंसी आई. मैंने कहा कि बेटा नेचर और सिग्नेचर दोनों ही बदल जाते हैं. उंगली को चोट लगी तो सिग्नेचर बदल जाते हैं, दिल को चोट लगी तो नेचर बदल जाता है. प्रेम की कोई व्याख्या नहीं, प्रेम की कोई जाति नहीं. अरे प्रेम की कोई व्याख्या हो, प्रेम की कोई जाति हो तो केवल आंसू बहाना, यही प्रेम की व्याख्या है. आता लक्ष द्या, त्या गवळणीनं सांगितलं शरीरावर प्रेम असेल माझ्या नवऱ्याचं, पण मनावर प्रेम, मी मनातून प्रेम केलंय कृष्णावर. तिनं लगेच शरीर टाकून दिलं आणि सगळ्या गवळणीच्या अगोदर देवाच्या ज्योतीत जाऊन मिलन झाली. सगळ्या त्याचं व्यवस्थित उद्या सांगतो. सगळ्या गवळणी कृष्ण परमात्म्याजवळ आल्या आणि कृष्ण परमात्म्याजवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याबरोबर सगळ्या गवळणींनी रासलीला केली. तो प्रसंग आपल्याला बघायचा आहे आणि तो झाकी येण्यासाठी रस्ता द्या, थोडासा त्यांना येऊ द्या, राधा कृष्णाला येऊ द्या. आता स्टेजवरचे खाली उतरा. चला तुम्ही इकडे या, महाराज मंडळी इकडे या, बाकी खाली उतरा. आता काम आहे, खाली उतरा. बाकीचे खाली उतरा. आता बाकी खाली उतरा. आता फक्त भगवान गडाचे महाराज मंडळी थांबतील, बाकी खाली उतरा. सगळे खाली उतरा, सगळ्यांनी. आता इमानदारी ना आपापल्या उतरा. का बरोबर जा, खाली खाली जा. इथं तर कुणीच नकोय. रामारी महाराज आपण इकडे या, बस सर. हां चला, राधा कृष्णाचं गवळणीचं आगमन, रासलीलेचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. वर कुणी येणार नाही याची दक्षता घ्या. वा तुकाराम महाराज लाड ग्रंथ घ्या. इथे हे तुकाराम महाराज लाड आहेत, यांनी भगवान बाबाचं चरित्र लिहिलं. इकडे बघा माझ्याकडे एकदा. हा ग्रंथ लिहिलाय भगवान बाबाचा, लाईव्ह मध्ये दाखवून घ्या. हे भगवान बाबाचा ग्रंथ लिहिला दिनेश दादा. तुकाराम महाराज लाड, चिखली गाव, आष्टी बरोबर, तालुका पाटोदा तालुक्यात, आंबळाच्या बर्डावर महंत येते. बाबाचं चरित्र लिहिलंय, संपूर्ण चरित्र आहे आणि त्या ग्रंथ विक्रीला आहे. त्याची किंमत 400 रुपये आहे. आपण सर्वांनी हा ग्रंथ घेऊन जा. एकदा जोरदार टाळी बाबाचं चरित्र लिहिल्याबद्दल. चला जमुना के तीर श्याम मागे सर, मागे सर, उभे राहा सर्वांनी. असं बोल करायचे. मगा केलं ना वैजंताई, मगा जसं बोल केलं तसं बोल. श्याम रासर जमुना के तीर श्याम रासर जो है, रासर जो है, रासर जो है, जमुना के तीर श्याम रासर जो है, रासर जो है, रासर जो है, जमुना के तीर श्याम रासर जो है. जमुना के तीर श्याम रासर जो है.
नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरो बन गयो सखी रे पवन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पवन वृंदावन सखी रे पवन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पवन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जय मन मेरो बन गयो सखी रे पवन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पवन वृंदावन सूरज नाच 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 तारा सूरज नाच 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 तारा मन में मन में मन में मन में बन गयो सखी रे पवन वृंदावन मन में बन गयो सखी रे पवन वृंदावन राधा नाच कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन में बन गयो सखी रे पवन वृंदावन मन में बन गयो सखी रे पवन वृंदावन सर्वांनी मागे सरका इकडे सरका मागे सरका हा जागा करा हात वर घ्या सर्वांनी हात वर घ्या हा 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 भगवान बाबाचा दरबार आहे हा जय हो हात वर हात वर वाय बंद पडले हा 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 टाळी वाजवा सर्वांनी हा 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 गंगानाथ जमुनानाथ नाथ चरियो से गंगानाथ गंगानाथ जमुनानाथ नाथ चरियो मन मेरा बन गयो सखी रे पवन वृंदावन मन मेरा बन गयो पवन वृंदावन राधा नाचे हाथ नाचे राधा नाचे हात वर घ्या सर्वांचे हा हात वर राधा नाचे कृष्ण नाचे नाच देवी जय मन मेरा बन गयो सखी रे पवन वृंदावन मन मेरा बन गयो सखी रे पवन वृंदावन मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन बोला सर्वांनी बोला बाबाच्या दरबारात सर्वजण सहभागी व्हा
सर्वांचे सर्वांच्या हातवर घ्या. शेवट घेऊ. हा एकदा घोषणा देऊ, एक भजन घेऊ शेवट. हा पुन्हा आरती. सर्वांच्या हातवर घ्या. हातवर बोला भगवान बाबा की. आवाज येईना. भगवान बाबा की. भगवान बाबा की. भगवान बाबा की. हा मुकुट सिर मार आवाज घ्या. आवाज नाही ना नाही ना नाही ना नाही ना. आवाज गेला सतीश दादा. श्यामा श्यामा बोले. नाही ना बोले. श्यामा श्यामा बोले. हरिपाठ आहे आणि नंतर एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्ती परायण प्रभाकर दादा बोधले पंढरपूर यांचं कीर्तन आहे. हा सर्वांनी यायचंय. उद्या रुक्मिणी स्वयंवराच्या प्रसंगापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून लग्नासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित, जसं दुसऱ्याच्या लग्नाला जातात तसं देवाच्या लग्नाला या. शक्य नाही पण झालं तर लाल रंगाच्या साड्या घालून सर्वांनी या ही विनंती करतो. आपण सर्वांनी उद्या रुक्मिणी स्वयंवराला या. आणि उद्या पुन्हा डबल ड्युटी आहे आपलीच आहे. पुन्हा इकडे बी आपण तिकडे बी आपण. लक्षात आलं का? त्यामुळे उद्या आपण 8 वाजेपर्यंत कथा करणार. नंतर पुन्हा लगेच फेटा बांधणार. आहेर घेऊन या. आहेर घेऊन या. आहेर सर्वांनी. शांत बसा. उद्या संध्याकाळी बरोबर 8 ते 10 या वेळेमध्ये संत भगवान बाबा यांनी प्रारंभित केलेल्या 92व्या नारळी सप्ताहामध्ये हरिभक्ती परायण परमपूज्य प्रकाश महाराज साठे म्हणजे मी स्वतः कीर्तन होणार आहे. कीर्तन उद्या सर्वांनी कीर्तनाला यायचंय. भगवान बाबा की जय. शाबास. राधा झालं. आरती घेऊया. आरती. आता 1 मिनिट. साठे सर कुठे गेले? या गेले का? बरं जाऊ द्या. गेले. चला सर्वांनी. हा आरतीवाले मुख्य यजमान कुठे गेले? आहेत. कुठं जात? उपवास धरलाय का? हा मग काय नाही. कपडे घेतलेत का मला? हा घेतलेत. काय अडचण? हॅलो आवाज द्या. हॅलो कर्पूर. हा बाकीचे बाजूला सरका. आता बाकीचे कर्पूर गौरम करुणा प्लीज विनंती. उद्या कोणी स्टेजवर येणार? इंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम स्टेज पडल बर का खाली जा. सहितम नमामि.
चिरये शांती कृष्णपदी देऊ माता आरती करू तुझ भगवंत हा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तुझा सेवी साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञान राजा डोबळे ज्ञान जगी हितने नदी गोड अवतार पांडुरंग नाव ठेवी गाणे आरती ज्ञान राजा आ प्रगट भुय बोले विश्व ब्रह्मची देवे राम जनार्दनी चरणी मस्तक देवे आरती ज्ञान राजा आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा सेवकवया रक्त सांडले रे धावून आले देव दिले आभोर आरती भगवान वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कलिवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा झाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन प्रेमी आलिंगन आनंद चला खाली चला चला खाली स्टेजच्या खाली चला पटपट सगळे त्वमेव विद्याधृष्णं त्वमेव सर्वं मम देवदेव सर्वांना विनंती आहे, आपल्या भगवान गड